अमरावती में शेगांव राहटगांव मार्ग की अत्यंत दयनीय स्थिति पर प्रशासन द्वारा ध्यान नहीं दिए जाने से नाराज होकर प्रहार के कार्यकर्ताओं ने गंदे पानी के बीच बैठकर आंदोलन किया। इस दौरान मनपा प्रशासन के साथ ही सार्वजनिक निर्माण कार्य विभाग की कार्यप्रणाली के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। अमरावती शहर में शेगांव राहटगांव रोड न केवल शहर में बल्कि जिले में भी एक बहुत ही महत्वपूर्ण सड़क है। अमरावती जिले की कृषि उत्पन्न बाजार समिति में आने वाले किसानों और शहर में रहने वाले लोगों के वाहन इस सड़क से गुजरते हैं, लेकिन इस मुख्य मार्ग की दशा काफी दयनीय हो चुकी है। सड़क के गड्ढों की वजह से मार्ग पर जगह जगह गंदा पानी जमा हुआ है। इस सड़क को सुधारने के लिए कई बार निवेदन दिया गया, लेकिन प्रशासन ने इस ओर कोई भी ध्यान नहीं दिया, जिसके बाद अब प्रहार के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने बीच सड़क पर बैठकर सड़क की दुर्दशा को देखते हुए आंदोलन किया। पासून महानगरपालिकेला याची अवगतता दिली होती। मे महिन्यात सुद्धा सांगितलं होतं की पुढे पावसाळा आहे, पावसाळ्याच्या आधी या रोडची दुरुस्ती होणं गरजेची आहे। या रोडवर जवळपास 100 खेड्या गावांचा परिसर जुडलेला आहे। 100 गावातून येणारा जो शेतकऱ्याचा माल आहे हा कृषी उत्पन्न बाजार समितीत येत राहतो। याची माहिती महानगरपालिकेला आम्ही वारंवार एकदा नव्हे वारंवार दिली, परंतु महानगरपालिकेने त्याची तसदीक घेतली नाही। जिथपर्यंत मंजूर करून लेखी पत्र देऊन कितीही रुपयाच्या आम्हाला रकमा पाठवल्या तरी त्यात समाधान होणार नाही। प्रत्यक्ष काम होणं गरजेचं आहे, लोकांना त्याचा लाभ मिळणं गरजेचं आहे, लोकांना त्याच्यापासून सुविधा मिळणं गरजेची आहे। खेड्यापाड्यातून येणारे कित्येक वाहनं क्षतिग्रस्त झालेले असतील, अपघात झालेले असतील, किरकोळ अपघात झालेले आहेत, कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले। या रोडने परिस्थिती अशी आहे की 10च्या वेगात सुद्धा पर ताशी किलोमीटर 10 या वेगात सुद्धा गाडी आपण चालू शकत नाही आणि डबल शीट सुद्धा गाडी चालू शकत नाही। असा हा एवढा खराब झालेला दयनीय अवस्थेत असलेला हा रस्ता, याची वारंवार महानगरपालिकेला माहिती देतो आहे। आणि नालीचं पाणी रोडवर वाहत आहे। लाज वाटायला पाहिजे महानगरपालिकेच्या प्रशासनाला। नालीचं पाणी रोडवर वाहत आहे, एका दिवसासाठी काढलेलं असेल तर मान्य करू, परंतु हे गेल्या कित्येक दिवसापासून ही परिस्थिती आहे। महानगरपालिकेचं प्रशासन सुस्त आणि झोपलेलं आहे। हे जागा करण्यासाठी आणि त्यांना ताबडतोब सर्वसामान्य लोकांना दिलासा दिला गेला पाहिजे, सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे। एवढी माफक मागणी घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात इथं चक्काजाम आंदोलन करतोय। जिथपर्यंत महानगरपालिकेचे प्रतिनिधी इथे येणार नाहीत, महानगरपालिकेचे प्रतिनिधी येऊन या रोडचं काम चालू करणार नाहीत, तिथपर्यंत आम्ही इथून उठणार। हालांकि इस आंदोलन की जानकारी मिलने पर मनपा के उप अभियंता इंगोले आंदोलन स्थल पर पहुंचे और लिखित आश्वासन दिया, जिसके बाद आंदोलन वापस ले लिया गया। अरुण जोशी, यूसीएन न्यूज, अमरावती। अमरावती में बाला साहिबांची शिवसेना पार्टी का जिला स्तरीय सम्मेलन और जिला कार्यालय के उद्घाटन किया गया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली बाला साहिबांची शिवसेना अमरावती जिले में अपनी स्थिति मजबूत करने में जुट गई है। पूर्व विधायक अभिजीत अडसुल ने दावा किया है कि उद्धव ठाकरे गट से कई और नेता उनका साथ छोड़कर शिंदे गुट में शामिल होंगे। बाळासाहेबांची शिवसेना पार्टी की जिला स्तरीय बैठक के अवसर पर पार्टी के राष्ट्रीय सचिव अभिजीत अडसुल अमरावती आए थे। इस अवसर पर जिलाध्यक्ष अरुण पडोले सहित अन्य पदाधिकारी भी उपस्थित थे। इस दौरान अभिजीत अडसुल ने कहा कि शिंदे गुट में शामिल होने के इच्छुक लोगों में कुछ ऐसे भी हैं जिन्होंने 20 से 25 वर्षों तक शिवसेना की सेवा की है, लेकिन पार्टी ने कभी भी उनकी भावना को नहीं समझा। शिवसेना आहे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनाचे जिल्हा प्रमुख अरुणजी पडोळे यांच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी मी आणि माजी आमदार श्रीकांतजी देशपांडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वच पदाधिकारी जिल्ह्यातील या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्कीच ही भविष्याची नांदी आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्यावर असलेलं जनतेचं आणि सर्व शिवसैनिकांचं प्रेम आहे। येणारा वेळ अजूनही आपल्याला दाखवेल। जे उरले सुरलेले आहेत ते सुद्धा इकडेच उरलेल्या गटातून शिवसेना पक्षात प्रवेश घेतलेले दिसतील। शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत। राजकीय पक्ष जरी असला तरी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणांनुसारच पक्षाचं काम चालणार आहे। जशा निवडणुका येतील तसतशा निवडणुकासुद्धा लढत जाऊ। इस दौरान राज्य के पिछले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के कामकाज पर भी सवाल उठाया गया। साथ ही महाविकास आघाड़ी वाले गठबंधन में शिवसेना की स्थिति पर भी तंज कसा गया। इस दौरान पूर्व शिक्षक विधायक श्रीकांत देशपांडे ने भी अपनी भावना व्यक्त की। मी कोणासोबत आलो नाही। भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती। नागरिकांचा काही दोष होता का? ते जिथे राहत होते तिथेच मी आहे। मी शिवसेनेतच आहे, मुळापासून शिवसैनिकच आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा
प्रभावित झालेला शिवसैनिक आहे. मी आहे तिथे शिवसेनेतच आहे, एवढंच सांगतो. मतदाता पंजीकरण व जन जागरूकता के लिए अमरावती में जिला प्रशासन द्वारा साइकिल रैली निकाली गई। इस रैली में विभागीय आयुक्त, जिलाधिकारी सहित अन्य अधिकारी और कर्मचारी शामिल हुए। लोकतंत्र में नागरिकों को सबसे बड़ा अधिकार मिला हुआ है। लोकतंत्र में मतदाता ही अपना जनप्रतिनिधि चुनता है। ऐसे में मतदाताओं को अपने मताधिकार का इस्तेमाल करना ही चाहिए, लेकिन कई बार लोग मतदान के दौरान अपना कीमती वोट नहीं डालते। इसीलिए मतदाताओं को जागरूक किया जा रहा है। अमरावती जिला मतदाता पुनर्निरीक्षण कार्यक्रम में निरंतर मतदाता पंजीकरण के तहत मतदाता जागरूकता के लिए जिलाधिकारी कार्यालय, संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय, अमरावती साइकिलिंग एसोसिएशन द्वारा मतदाता जागरूकता साइकिल रैली का आयोजन किया गया। अमरावती शहर में निकाली गई रैली में विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, जिलाधिकारी पवनीत कौर, उप जिलाधिकारी, अन्य कर्मचारी और अधिकारी समेत अमरावती विश्वविद्यालय के प्रोफेसर, साइकिलिंग एसोसिएशन के सदस्यों ने साइकिल चलाते हुए जागरूकता संदेश दिया। तरी 100 साठी हो. वर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित झालेला आहे. 1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त जनामनाची पुकार आहे. मूठ नागरिका जागा हो, मतदान नोंदणीचा धागा हो. त्यांनी आपली नावे मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावी. मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या से बढ़ के, तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा है अर्ज़ी दीवाने की। अमरावती विश्वविद्यालय सीनेट चुनाव के लिए मैदान में उतरे जस्टिस पैनल ने 6 उम्मीदवार उतारे हैं। जस्टिस पैनल ने घोषणा पत्र जारी करते हुए आत्महत्याग्रस्त किसान परिवार की मदद और पुनर्वसन का आश्वासन दिया है। संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय का चुनाव 20 नवंबर को होना है। इस चुनाव में नोटा संगठन, शिक्षक मंच और जस्टिस पैनल के उम्मीदवार मैदान में उतरे हैं। जस्टिस पैनल प्रमुख प्रोफेसर कमलाकर पाइस के नेतृत्व में 6 उम्मीदवार मैदान में हैं। इस संबंध में अमरावती में एक प्रेस कॉन्फ्रेंस में जानकारी दी गई। जस्टिस पैनल ने अपना घोषणा पत्र जारी किया। इस दौरान किसान आत्महत्या पर चिंता जताते हुए जस्टिस पैनल ने किसान आत्महत्याग्रस्त परिवार के विद्यार्थियों के लिए कई आश्वासन दिए। साथ ही विश्वविद्यालय में परीक्षा शुल्क कम करने की भी बात कही। जस्टिस पॅनलच्या वतीने आमचं व्हिजन मिशन या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे तो जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा पहिला आहे की अमरावती विद्यापीठ परिसरामध्ये जगातील सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत आणि अशा शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक आत्मविश्वासासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासक्रम तयार व्हावा आणि ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन विद्यापीठानं करावं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसरा जो भाग आहे की विद्यापीठ हा राजकारणाचा अड्डा होऊ नये तर तिथं विकासाचा विचार व्हावा। तिसरा भाग आहे की जागतिक स्तरावर जे संशोधन होत असते ते संशोधन विद्यापीठाच्या माध्यमातून गावकुसातील कान्याकोपऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी विद्यापीठाने ती फेलोशिप विद्यार्थ्यांना द्यावी म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण घेण्यासाठी आणि संशोधनासाठी जाऊ शकतील। गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं अकॅडमिक कॅलेंडर हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं होते आहे। इतर विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीनं कॅलेंडर झालं ते कॅलेंडर आम्ही करणार आहोत
ज्यामध्ये दिवाळीची सुट्टी ही 1 महिन्याची असावी आणि उन्हाळ्याची सुट्टी 2 महिन्याची असावी आणि परीक्षेचं एक विशिष्ट शेड्यूल असावं, म्हणजे निकाल उशिरा लागणार नाही आणि सर्व जगासोबत आपण जुळून घेऊ. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2005 नंतर जे प्राध्यापक सेवेत आलेले आहेत त्यांना पेन्शन नाही आहे आणि अशावेळी त्यांना जुनी पेन्शन नसल्यामुळे त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर त्याचं कुटुंब उघड्यावर येतं आणि विद्यापीठामध्ये शिक्षक विकास निधी असतो. त्या निधीच्या माध्यमातून 2005 नंतर लागलेल्या प्राध्यापकांना 1 कोटी विम्याचं कवच देण्यात यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तिसरा जो भाग आहे की प्राध्यापकांच्या विविध समस्या आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही मांडलेल्या आहेत. आम्ही निवडून आल्यानंतर या बाबी पूर्णत्वात जाव्या, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आणि प्राध्यापकांवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी प्रतिज्ञाबद्ध असणार आहोत. अमरावती जिले के कौंडिन्यपुर में कार्तिकी पूर्णिमा के अवसर पर विशेष धार्मिक आयोजन किया गया। इस अवसर पर आयोजित यात्रा में बड़ी संख्या में श्रद्धालु शामिल हुए। अमरावती जिले के कौंडिन्यपुर का विशेष महत्व है। कौंडिन्यपुर को प्राचीन परंपरा और संस्कृति का प्रतीक माना जाता है। यहाँ के रुक्मिणी मंदिर में कार्तिकी पूर्णिमा पर होने वाले धार्मिक आयोजन हमेशा से ही आकर्षण का केंद्र रहा है। इस अवसर पर भव्य दही हांडी के साथ ही यात्रा महोत्सव का आयोजन किया गया। इस यात्रा में बड़ी संख्या में श्रद्धालु शामिल हुए। पंचायत समिति सभापति रोशनी पुनसे और सरपंच मुकुंद पुनसे ने सबसे पहले विधिवत पूजा अर्चना की। उसके बाद मंदिर में भक्तों को प्रसाद वितरित किया गया। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति ने 7वें वेतन आयोग के वेतन, पेंशन और किश्तों के भुगतान को लेकर बुधवार को राज्य भर में विरोध प्रदर्शन किया। अमरावती में भी शिक्षकों ने विरोध किया और स्कूल शिक्षा विभाग को ₹1 का मनी ऑर्डर भेजा। राज्य सरकार ने अक्टूबर माह का वेतन दिवाली से पहले देने का निर्णय लिया था। उसके अनुसार राज्य में निजी सहायता प्राप्त स्कूलों के सभी अधिकारियों, कर्मचारियों और शिक्षकों का वेतन दिवाली से पहले जमा हो गए थे, लेकिन राज्य में जिला परिषद के प्राथमिक शिक्षकों व सेवानिवृत्त शिक्षकों की पेंशन अभी तक जमा नहीं हुई है। सरकार की ओर से वेतन के लिए जरूरी सब्सिडी नहीं मिलने के कारण वेतन रोक दिया गया है। 7वां वेतन आयोग के बकाया 3 किश्तें राज्य के अधिकारियों और कर्मचारियों को मिल चुकी हैं, लेकिन जिला परिषद के प्राथमिक शिक्षकों को अब तक दूसरी और तीसरी किश्त नहीं मिली है। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति ने वेतन को लेकर लगातार सरकार से निवेदन किया। शिक्षकों का आरोप है कि शासन स्तर पर उदासीनता बरती जा रही है। शिक्षक समितीच्या वतीने आज संपूर्ण राज्यभर आम्ही काळ्या फिती लावून आणि ₹1 मनी ऑर्डर पाठवून शासनाचा निषेध करीत आहोत। याचं कारण असं आहे की शासनानं 22 ऑक्टोबरला दिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण शासनानं शिक्षकाच्या वेतनाकरता निधी कमी पाठवला। त्यामुळे शिक्षकांना वेतनही मिळाले नाही, ॲडव्हान्स पण मिळाला नाही, तसेच 6व्या वेतन आयोगाचे हप्तेसुद्धा मिळाले नाही। संपूर्ण 7व्या वेतन आयोगाचे हप्ते पण मिळाले नाही। संपूर्ण राज्यामध्ये खाजगी शिक्षक आणि इतर आस्थापनाच्या सर्व कर्मचाऱ्याला दिवाळीपूर्व वेतन मिळाले, पण जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक हा वेतनापासून वंचित राहिला आणि त्यामुळे त्याची दिवाळी अंधारात गेली। म्हणून शासनाला ₹1 पाठवून शासनाला निधी नाही बा
याचा जर वाटत असेल तर आमचा 1 रुपया घ्या, पण आम्हाला वेतन द्या, अशी मागणीकरता आज आम्ही संपूर्ण राज्यभर आंदोलन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज अमरावती जिल्हा परिषदच्या समोर शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन आमचा निषेध नोंदवून त्यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांना विनंती केली की शिक्षकांना त्वरित वेतन देण्यात यावे. अमरावती जिले के चांदूर बाजार तहसील में आसेगांव, पुरना और तलेगांव मोहना राजस्व मंडल को अभी तक अतिवृष्टि प्रभावित सूची में शामिल नहीं किया गया है. इसके खिलाफ पीपल्स डेवलपमेंट एसोसिएशन की ओर से गोपाल भालेराव और रमन लंगोटे ने अनिश्चितकालीन अन्न त्याग आंदोलन शुरू कर दिया है. भारी बारिश के कारण चांदूर बाजार तहसील के सभी किसानों को भारी नुकसान हुआ है. तहसील के सभी किसानों को राज्य सरकार द्वारा घोषित अतिवृष्टि प्रभावित क्षेत्र सूची में शामिल किए जाने की उम्मीद थी. तहसील के 5 मंडलों को अतिवृष्टि प्रभावित क्षेत्र की सूची में शामिल किया गया था, लेकिन अतिवृष्टि प्रभावित क्षेत्र की सूची में आसेगांव, पुरना और तलेगांव मोहना राजस्व बोर्ड शामिल नहीं थे. इस संबंध में जन विकास संगठन द्वारा प्रशासन को बार बार सूचित कराया गया, लेकिन कोई फायदा नहीं हुआ. इसीलिए इन दोनों अंचलों के किसान राहत राशि से वंचित है. वही देखा गया कि जिन 5 अंचलों में अतिवृष्टि प्रभावित क्षेत्र की घोषणा की गई है, वहां बाढ़ राहत कोष के आवंटन में भारी असमंजस्य की स्थिति बनी हुई है. 70 से 80% सहायता किसानों के खाते में जमा करा दी गई है. इसके खिलाफ और विभिन्न मांगों को लेकर पीपल्स डेवलपमेंट एसोसिएशन की ओर से अनिश्चितकालीन अन्न त्याग आंदोलन किया गया है. इस आंदोलन को किसानों का समर्थन मिल रहा है. हे शेतकरी बांधव आपण आपल्या कामासाठी आलेला आहोत. कारण आपली बाजू खरी आहे, आपली बाजू कोणतीच खोटी आहे नाही. आपल्याला नवा तांब्याचा खडकू एक मिळाला नाही. सरकारने पण आपल्याला कबूल केलं का सामान्य माणसापर्यंत आपण पैसे पाठवणार आहोत, पण आपल्याला साधारण कास्तकारालाही पैसे आले नाही. आशेगाव सर्कल आणि तळेगाव सर्कल याच्यामध्ये कोणी आमदारही झट घेऊन राहिलेलं नाही आहे. आपण आमदारालाही निवडून दिलेला आहे बच्चू कडूले. 5 वर्षाचं मतदान केलं. हे भाऊ बोलून नाही राहिले 1 रुपये का तुमच्या बाजू खरी आहे, चला माझ्या मागं कास्तकार या, काही या, हे एकही शब्द बोलून नाही राहिले. हे आमदार खासदार जसे गरब बसले आहे. का गरब बसले हे नाही त्याचं कारण सांगा, आम्ही का गरब बसले आहोत म्हणून. आणि आपण कर्मचारी, तहसीलदार, कलेक्टर यांना सर्व बाजूंनी कळवलं, मोर्चे नेले, पाण्यात उड्या मारायची तयारी केली, पाण्याच्या टाकीहून उड्या मारायची तयारी केली, तरी या लोकांना टाळाटाळ केली आपल्यावाली. तर हे नाही आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं, सरकारने प्रश्नाचं उत्तर द्यावं. सरकारनं आपल्याला कबूल केलं सामान्य माणसापर्यंत आपण पैसे पाठवू. माझी शेती 5 एकर 7 गुंठे आहे. का माझ्यापर्यंत पैसे आलेले? मी गरीब माणूस आहो. मी स्वतः कास्तकार आहो. स्वतः शेती करून आलो, स्वतः मजुरी करून आलो. का पैसे आले नाही याचं सरकारने कारण सांगा, देवेंद्र फडणवीसने कारण सांगा. राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा महाराष्ट्र में पहुंच चुकी है. अगले सप्ताह ये यात्रा बुल्ढाना जिले के शेगांव में पहुंचेगी, जहां राहुल गांधी विशाल जनसभा को संबोधित करने वाले हैं. शेगांव बालापुर मार्ग पर 20 एकड़ में फैले बड़े मैदान में इस सभा के लिए जोरदार तैयारी शुरू है. हमारे संवाददाता फहीम देशमुख ने इस तैयारी का जायजा लिया. कन्याकुमारीवरून निघालेली भारत जोडो यात्रा ही आता महाराष्ट्रात दाखल झालेली आहे. काल नांदेड येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडल्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्याकडे ते मार्गस्थ झालेली आहे. येत्या 18 नोव्हेंबर रोजी ही सभा बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात दाखल होणार आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांची मोठी सभा होणार असल्याने त्याची जय्यत तयारी सुरू आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता इथं ग्राउंडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तराचे नेते या मंडळी इथे तळ ठोकून आहेत. या ग्राउंडवर अनेक नेत्यांनी आतापर्यंत पाहणी केलेली आहे. मुकुल वासनिक असो, बाळासाहेब थोरात असोत की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असो, हे सध्या शेगावात तळ ठोकून आहेत. या ग्राउंडवर किमान 2 ते 2.5 लाख लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. आणि आपण पाहू शकता या शेगाव ते बाळापूर या मार्गावरील हा मार्ग आहे आणि या ठिकाणी सर्वच सुविधा लोकांना मिळेल अशी व्यवस्था होत आहे. या निमित्ताने या शेगावामध्ये संतनगरी शेगावात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहेत. फहीम देशमुख, UCN न्यूज़, बुल्ढाना. राहुल गांधी की भारत जोड़ो पदयात्रा महाराष्ट्र में प्रवेश कर चुकी है. इस मौके पर अब विपक्षी दल राहुल गांधी और उनके पदयात्रा पर टीका कर रही है. शिंदे गुट के बुल्ढाना जिले के सांसद प्रतापराव जाधव ने भी राहुल गांधी पर निशाना साधा.
राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा 19 नवंबर को बुल्ढाना जिले में प्रवेश करने वाली है। सांसद प्रताप राव जाधव ने यात्रा को लेकर टीका करते हुए कहा कि इस यात्रा की असली जरूरत पाकिस्तान, बांग्लादेश और जम्मू कश्मीर में है। अपने भारत में राहुल गांधी ने पार्टी को एकजुट करने के लिए इस पद यात्रा का आयोजन किया है। प्रताप राव जाधव ने बाले किला में सांसद अरविंद सावंत और आदित्य ठाकरे की मुलाकात की भी आलोचना की। हे बघा, काँग्रेसच्या जवळ आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळं आता काँग्रेसला केंद्र सरकार असेल, सत्ता गेल्यामुळं आता राज्य सरकार असेल, यांच्यावर टीका करण्याशिवाय यांच्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय या ठिकाणी राहिलेला नाही। आज आपण पाहतो आहोत की नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचा कारभार चालू आहे। परदेशांमध्ये सुद्धा भारताची मान त्या ठिकाणी उंचावलेली आहे। परवाचंच पुतीनचे स्टेटमेंट आपण ऐकले असतील की एका आठवड्यात 2 वेळा त्यानं भारताची स्तुती, पुतीनसारख्या रशियन महाशक्ती ज्याला म्हटल्या जातं एक आपल्या जगातली, ते जर आपल्या देशातली स्तुती करतात याच्यावरून आपण समजून घ्या की काँग्रेसच्या टीकेला किती महत्त्व द्यायचं ते। अरे, अरविंद सावंत हे मुंबईला राहतात, बुलढाण्यातली गावं, बुलढाण्यातली लोक, याचा आणि अरविंद सावंतचा काय संबंध? भाषणामध्ये कोणी कोणाला काही म्हणू शकतं। आता बुलढाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी फिरतो, कुठेही केलं तर तुम्ही पाहत असेल की आमचे कार्यकर्ते, आमची सगळी मंडळी सगळी आमच्यासोबत आहे आणि लोक त्या ठिकाणी चांगलं मला भरतात। कधी कुठं अडवलं का कुठं काही किंवा कुठं कामाच्या बाबतीत कोणं काही हे केलं असं कधी माझ्या बाबतीत झालेलं नाही। मी लोकांतला आहे, लोक माझ्यातले, त्यामुळं आता मनस्ताप बोलणाऱ्याच्या तोंडाला थोडी हात लावता येतं। पण ते अरविंद सावंतला म्हणा, आता तू मुंबईसाठी किती मनस्ताप आहे तो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत लोक दाखवतील। बीजेपी प्रदेश महिला अघाड़ी की अध्यक्ष चित्रा वाघ ने अकोला में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि पूजा चौहान आत्महत्या मामले में न्याय मिलने तक लड़ाई जारी रहेगी। महिलाओं के अपमान के बाद चुनिंदा आक्रोश क्यों? जब अभिनेत्री कंगना रनावत और स्वप्निल पाटकर का अपमान किया गया तो आवाज क्यों नहीं उठाई गई? क्या वो महिला नहीं थी? ऐसा सवाल भी पूछे गए। चित्रा वाघ बीजेपी की महिला सभा में शरीक होने अकोला आई थी। उन्होंने भाजपा महिला आघाड़ी की आगामी रणनीति के बारे में मीडिया से बातचीत की। उन्होंने कहा कि पिछले 2.5 साल में उन्होंने ऑनलाइन सरकार देखी, अब जन केंद्रित सरकार आ गई है, इसलिए लोगों में उत्साह है। पिछले 2.5 साल में महिलाओं की सुरक्षा खतरे में थी। चित्रा वाघ ने कहा कि महिलाओं के साथ दुराचार करने वाले, माँ बहनों की सुरक्षा के साथ खिलवाड़ करने वालों को बख्शा नहीं जाएगा। उन्होंने स्वयं सहायता समूह महिला सुरक्षा पर विस्तृत जानकारी दी। केंद्र सरकार का 2025 तक भारत को टीबी मुक्त बनाने का संकल्प है। हालांकि उन्होंने टीबी के मरीजों को पौष्टिक खाना नहीं मिलने का मुद्दा उठाया। उन्होंने ये भी उल्लेख किया कि लड़कियों के सुधार गृह पोक्सो के मामलों में वृद्धि दुर्भाग्यपूर्ण है। चित्रा वाघ ने कहा कि हम केंद्र और राज्य सरकारों की योजनाओं को हर घर तक पहुंचाने का काम करेंगे। 100% मिळणार आहे। मी तुम्हाला सांगितलं की हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। मी त्याही वेळेला सांगितलं की याच्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये गेलेलो आहोत, PIL दाखल केलेली आहे आणि त्यावेळेला जे क्लीन चिट आहे ते आम्ही दिलेली नाही आहे, ती महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली क्लीन चिट आहे। त्यामुळे याचा प्रश्न नक्कीच न्यायालय, तेव्हाचे मुख्यमंत्री, तेव्हाचे गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त मात्र तेच आहेत, त्यांना ते विचारतील। न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये जो माझा लढा आहे त्याला यश मिळेल असा मला विश्वास आहे। मी पहिल्या दिवशी सुद्धा माझी भूमिका ही स्पष्ट केलेली होती। माझा लढा चालू आहे। समोरचा माणूस मंत्री असू दे नाहीतर नसू दे, मला काही फरक पडत नाही। माझी लढाई चालू आहे। मी माघार घेतली आहे का? PIL दाखल आहे ती काढून घेतली आहे का? लढा चालू आहे आणि तो माझा चालू राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही। आणि मला उपदेश करणारे खूप लोक आहेत। ज्या वेळेला मी लढत होते तेव्हा काय झोपले होते का सगळे घरामध्ये? तेव्हा कोणाला दिसत नव्हतं? ती पूजा चव्हाण कोण, माझी कोण लागत नव्हती, पण या महाराष्ट्राची लेक होती ना। आज जे मला उपदेश करतायत त्यांनी त्यावेळेला का बरं नाही घेतला लढाईमध्ये भाग? ती महिलांची अस्मिता नव्हती का? ती महाराष्ट्राची लेक नव्हती का? मी तर माझं काम करतेय आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, त्यामुळे माझा न्यायालयावर विश्वास है। माझी लड़ाई चालू। न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। आप देखते रहिएगा UCN न्यूज अमरावती।